माइंड ब्लास्टने माझा पाय गेला. बुटासहित कुठे उडाला तो कळलेला नाही. म्हणजे आज जरी मी ते असलो तर पाकिस्तानच्या धर्तीवर माझा पाय अजूनही तिथे आहे. खबरदार याल पुढे. तर मिशनरीच्या शाळेमध्ये मला गरिबाचा शिकवला, गणपतीचा नाही शिकवला. आता गाडी सुरू झाल्यानंतर हात मी खिडकीच्या वर हात कशाला सोडले. नवीन लग्न झालेलं, सिनेमाच्या सीनप्रमाणे पळत पळत चाललेलं. शेवटी हाताला झटका द्यावा लागला. आता पुलवामा घडला किंवा पहलगाव घडल्यावर वाईट वाटतं की याच्यासाठीच आम्ही आमचं रक्त त्या सीमेवर सांगता का. पहलगाम हे 5 अक्षराचा शब्द आता सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती फार चर्चेला येतो. त्याचं कारणही तसंच आहे. काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये जे भारतीय पर्यटक त्या ठिकाणी फिरायला गेले होते त्यांच्यावरती काही दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि साहजिकच या हल्ल्याच्या जबाबदार असणारा पाकिस्तानकडे अचानकच सगळ्यांच्या भुवया वळाल्या. आजही भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती तणावपूर्ण वातावरण आहे. मात्र सोशल मीडिया असेल किंवा मुख्य प्रवाहातील माध्यम असतील, प्रत्येक माध्यम आपापल्या पद्धतीनं पहलगामकडे बघतोय. मात्र काही लोक अशी असतात की ज्यांनी प्रत्यक्ष सीमेवर जाऊन त्या युद्धामध्ये सहभाग नोंदवलेला असतो. त्यांना काय वाटतं या आजच्या परिस्थितीविषयी, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे मान्यवर पाहुणे आहेत. युद्धवीर प्रकाश महाडिक सर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मला सांगा, ज्या पद्धतीची आता सध्या चर्चा सुरू आहे पहलगामची, दोन्ही बाजू आहेत की हिंदू म्हणून मारलं, खरंच दहशतवादी अशा पद्धतीनं धर्म विचारून मारतात? आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मॅक्स महाराष्ट्राने माझी निवड केल्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो. खरंच अतिरेकी असं हिंदू किंवा कपडे काढून बघून मारतील का? अतिरेक्यांचा एक तास असतो. जायचं, मारायचं, वादळ निर्माण करायचं आणि पळून जायचं. एवढं स्लो आणि इतका वेळ त्यांच्याकडे नसतोच मुळात. बरोबर. पण या घटना ज्या ऐकायला मिळतात थोडंसं आर्टिफिशियल वाटतं. अच्छा, काय कारण आहे आर्टिफिशियल वाटायची? आता कारण ओपन सिक्रेट आहेत. तुम्ही अधिकारवाणीने जास्त चांगलं सांगू शकतो. कारण म्हणजे राजकीय हस्तक्षेप नको आहे. सेनेला तुम्ही स्वातंत्र्य द्या, सेनेतून राजकीय हस्तक्षेप बाजूला काढा आणि सेनेला सांगा काय तुम्हाला आदेश द्यायचे. एकदा 48 तास भरपूर झाले. पाकिस्तानचं नाव जगाच्या नकाशातून काढून टाकायला. ना रहेगा बास ना बजेगी बास. फक्त डेअरिंग केली पाहिजे, सैन्यांना भूक लागते. या डेअरिंगवरनं मला आठवलं की 1971च्या युद्धामध्ये तुम्ही प्रत्यक्ष सीमेवर जाऊन लढला. हो. तर तेव्हाची सरकार किंवा तेव्हाच्या संरक्षण दलाची जी काही मेंटॅलिटी, मानसिकता असेल ती आणि आत्ताच्या सरकारची मेंटॅलिटी किंवा डिफेन्सची मानसिकता, यात काय तुम्हाला फरक जाणवला? त्यावेळेचा मानसिकता म्हणजे आता आर्मीमध्ये त्यावेळेस म्हण असायची, जिसका कमांडर मतलब नामर्द उसकी फौज नामर्द. अच्छा. फौज कितीही स्ट्रॉंग असली आणि म्होरक्या जर एक कमजोर मनाचा असेल तर फौज काय करू शकत नाही. अच्छा. तेव्हा त्यावेळेस असं होतं, इंदिराबाई होत्या. पाकिस्तान टीव्हीवरून इंदिराबाईंना वाटेल तशी बदनामी ते केली जायची. आम्ही सीमेवर असल्यामुळे आमच्याकडे त्यावेळेस छोटे छोटे रेडिओ असायचे. 90 रुपये 100 रुपयाला मिळायचं. आणि एकतर ऑल इंडिया स्टेशन लागायचं किंवा पाकिस्तान लगेच आवाज लागायचा सीमाजवळ असल्यामुळे. तर बाईविषयी खूप काही बोलले वगैरे, परंतु जो निर्णय घेण्यात आला आणि आदेश दिले झाले आर्मी कमांडरचे बाईचे त्यावेळेस वाद झाले. बरोबर. त्या लगेच असं एप्रिल मे महिन्याच्या काळामध्ये ताबडतोब अटॅक करा म्हणत होते. पण आर्मी कमांडर त्यावेळेस आईची भूमिका घेतो की आपल्या बाळाला त्यांना काय पाहिजे काय नाही म्हणून ते भांडले. बरोबर. युद्ध सक्सेस करायचं असेल तर आमची नीती वापरा. तुम्ही एसी मध्ये बसून आदेश देत बसाल कागदावर पाहून. बरोबर. प्रॅक्टिकल आणि त्याच्यामध्ये फरक आहे. अच्छा. नाही, पण जी धोरणं संरक्षण खात्याच्या बद्दल किंवा डिफेन्स सारखं संवेदनशील हे आहे, तुम्हाला वाटतं की पूर्वी
जे होतं की इमोशन्स पण असायचे, राष्ट्रभावना, देशभक्ती असायची. आता आपण जर काही याच्यात बघितलं असेल की सैन्यामध्ये भरती पण कमी प्रमाणात होते. मला वाटतं बजेटही यावर्षी थोडंसं कमी केलेलं आहे. आणि एकीकडे बघितलं तर भारताच्या दोन्ही तिन्ही बाजूंनी आपल्याला शत्रूंचा वेढा आहे. इकडनं चीनचा आहे, बांगलादेशचा धोका आहे आणि पाकिस्तानचा आहे. अशा परिस्थितीत सैन्याला ताकद देण्याऐवजी ती ताकद कमी होते किंवा काय कारण असली पाहिजे याच्यामध्ये? ताकद कमी होते याच्यात वादच नाही. गेल्या याच्यानंतर करोनाच्या काळानंतर भारतीय प्रत्येक वर्षाला 60,000 सैनिक रिटायर होऊन येतात. बरोबर. आमचे जनरल बक्षी साहेब सारखे ओरडतात त्याच्यावर. गेल्या 3 वर्षात 1,80,000 सैन्य रिटायर झाले. त्या जागा आज रिकाम्या आहेत. पण अग्निवीर सारखी योजना पण आणली ना. अग्निवीर किती पुरणार आहे? कुठे पुरणार आहे? अग्निवीर नवीन पोरं 17-18 वर्षाची तुम्ही भरती करायची, वर्षभर त्याला ट्रेनिंग द्यायची आणि डायरेक्ट तुम्ही सीमेवर इकडे तिकडे पाठवता. तो तेवढा मजबूत झालेला नाही. आणि अग्निवीर जरी असले तरी मला नाही वाटत अग्निवीर सक्सेस होईल म्हणून. म्हणजे इतका तो 4 वर्षाचा जो काळ आहे किंवा जो कालावधी दिलेला तो खूप कमी वाटतोय का? खूप कमी. कारण ट्रेनिंग, बेसिक ट्रेनिंग, नंतर फिजिकल ट्रेनिंग, त्याच्यानंतर पुन्हा आता ट्रेनिंग नंतरही आपसात लुटूपुटूच्या लढाया करून प्रॅक्टिस करायची असते. 2 गट करून ज्याला ज्या गोळ्या वगैरे वापरले, ब्लँक राऊंड वगैरे वापरून लुटूपुटूच्या लढायावर प्रॅक्टिस खूप सराव करावा लागतो. अच्छा. या 4 वर्षात ते शक्य नाही. आणि 4 वर्षात शक्य नाही ना. आणि त्याला शिकवणारे जे आहेत, आता पेन्शन पण जवानांची बंद व्हायला लागलेली आहे. बरोबर. त्यामुळे नो पेन्शन नो टेन्शन. नाही, पण देशाच्या प्रत्येक भारतीय जो 140 कोटीतला तो आजही शांत झोपू शकतो. केवळ संरक्षण दल आपलं सक्षम आहे, ते कार्यरत आहे म्हणून. हो, आजही सक्षम आहे, त्यात वादच नाहीये. आज जगात चीनला सुद्धा आपल्याला तोंड देण्याची ताकद भारतीय सेनेमध्ये आहे. फक्त सेनेवर राजकीय हस्तक्षेप नसावा, तो आहे. त्यामुळं आता बघा, तो कधीपासून सुरू झाला असं वाटतं तुम्हाला, राजकीय हस्तक्षेप किंवा जास्त प्रभावीपणे व्हायला लागला? 71 नंतर सत्ता गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या घडत गेल्या. अच्छा. आता डायरेक्ट यांचा राजकीय सल्लागार काय सल्ला देत आहेत, कुठल्या हेतूने देत आहेत, तो भाग वेगळा. आता त्यावेळेस बघा 71च्या लढाईनंतर घोर दुष्काळ पडला होता. बरोबर. तेव्हा एका उद्योगपतीने सांगितलं होतं की अख्ख्या आर्मीला, मी तेव्हा आपल्या इंदिराबाईंनी सांगितलं होतं, एक टाइम उपवास करा सोमवार. हो, नाही, जनतेला. आणि एक टाइम सोमवार एक उपवास करा आणि ते अन्न सैन्यासाठी द्या. त्यावेळेला एका उद्योगपतीने म्हटलं होतं की मी सैन्य पोचतो, फक्त सैन्याच्या कॅपवर माझ्या बॅच लावा. बाईंनी नाकारलं. संकटातही संधी शोधणारी लोक असतात. नाकारलं. कुठल्या उद्योगपतीला डोक्यावर घेऊन नाही नाचले. आज सक्षम आहे, सर्व गोष्टी त्यावेळेस केल्या म्हणून आता मिळत आहेत. आज आधुनिक हत्यार आहेत आपल्याकडे. बरोबर. सर्व आहे, पण सैन्यबळ कमी आहे. अच्छा. मला एक सांगा, आता विषय जो निघाला आपला पहलगामचा, तुम्ही पाकिस्तानच्या सीमेवरती प्रत्यक्ष जाऊन लढाई केली. त्या अनुभवाविषयी सांगा. आणि सध्या पहलगामकडे ज्या पद्धतीनं बघितलं जात आहे की इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे, आपल्या गुप्तचर संघटनांचंही फेल्युअर आहे, अशीही चर्चा आहे. तर दुसरीकडे असं सांगितलं जातं की स्थानिकांच्या मदतीनं पहलगाममध्ये तो अटॅक केलेला आहे. तर तुमचा 71चा अनुभव आणि आत्ताची घटना याचं कसं विश्लेषण करा? 71ला एवढं प्रगत असं काय यंत्रणा प्रगत नव्हती. बरोबर. तरी सुद्धा जे आपले गुप्तचर आहेत, सीमेवर शत्रूच्या हालचाल सुरू आहेत. 71ला आपल्या सीमा ताट आपण मजबूत ठेवल्या. शत्रूचा एअर अटॅक होणार आहे ही खबर अगोदर लागलेली होती. अच्छा. त्याच्या अगोदर आपणच आतमध्ये घुसलो पाकिस्तानमध्ये. 2 डिसेंबरच्या संध्याकाळी लास्ट लाईट नंतर भारतीय सेनेने आतमध्ये प्रवेश केला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसले. जे काय त्यांना 2-4 दिवसाचं जेवढं काय ड्राय राशन वगैरे खाद्यपदार्थ जेवढं कॅरी करता येईल
आपलं ॲम्युनिशन, टिकाव, फावडे, बंदूक आणि आपले कपडे, हम्म, वॉटर बॅग वगैरे सर्व घेऊन हम्म. आणि रात्रभर चालत आम्ही गेलो. अच्छा. अंधारात दिसत नव्हतं, डोळे मिटून चाललं काय आणि डोळे उघडून चाललं काय सारखंच. कुठली सीमा म्हणजे कुठला भागात? हे आम्ही हिरानगर, कठुआमधून हा. हिरानगर भागातून हम्म. पुढे पाकिस्तानच्या दिशेने सियालकोट सेक्टरच्या दिशेने निघालो. हिरानगरवर आजही पाकिस्तानकडून बंबारमेंट झाली. ते हिरानगरचे घरं वगैरे फुटलेले दाखवता, तुम्ही मीडियावालेच बरोबर. दाखवता. हम्म, तर त्या हिरानगरमध्ये आमचा कॅम्प होता. हम्म, तिथे माझी मशीन गन लावलेली होती. हम्म. एका मिनिटाला 1000 राऊंड फायर करण्याची क्षमता असलेली 52 पाऊंडाची मशीन गनचा नंबर 1 गनर मी होतो. क्या वा. माझा नंबर 2 होता. हम्म, हवलदार अडागळे हे आमचे गन कमांडर होते. हम्म, आम्ही गन लावलेली, समोरून रावी वाहते, मागे हिरानगर गाव आहे. हम्म. गावाला सहकार्य करते. बरोबर. आम्ही छोटे छोटे काही विसरून नव्हतो तोंडावर. 20-22 वर्ष. अच्छा. हम्म, ते म्हणायचे की पाकिस्तानी एक जर काबुली पठाण किंवा बलुची पठाण पाहिला तर 6-6.5 फुटाचा तरणा उंच. बरोबर. त्याच्या दृष्टीने आम्ही लिंबू टिपूच. हम्म, आणि ते हिरानगरचे किंवा ते बॉर्डरवरचे लोक म्हणायचे इतके छोटे छोटे लोक लढायला आलेले आहेत, गावं खाली करायला सांगितले, फक्त काही लोक राहिले होते, पण त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य मिळायचं. बरोबर. खबर आली 2 तारखेला रात्री. आम्ही रात्रभर चालत निघालो. पुढचा माणूस जेव्हा थांबेल, म्हणजे मागचा जाऊन त्याला धडकायचा, बापरे. तेव्हा कळायचं की थांबले. पूर्ण अंधार. सरकंडाची झाडी, सरकंड म्हणजे असे काटेरी लाकडं, त्या गवतासारखे, करवतीसारखे त्याला काटे, त्या झाडीतून तोडवत आणि समोरून बंबारमेंट होतो. हवाई हल्ले पण होत असतील तेव्हा? हवाई हल्ले रात्री नव्हते झाले. अच्छा. आम्ही रात्रीचे निघालो. हम्म, आपण ऍडव्हान्स करतोय, त्यांना कळलं की नाही माहिती नाही, पण आम्ही जावं म्हणून आमची मागाचा तोफखाना होता, हम्म. आर्टिलरी वगैरे, ते दुश्मनला पिन डाऊन करण्यासाठी, दाबून ठेवण्यासाठी अच्छा. आणि आम्हाला सुरक्षित स्थळी पोहोचावं म्हणून हम्म. आपल्याकडून पण फायरिंग होत होतं. अच्छा. आपल्या फायरिंगला ते उत्तर देत. ओके. आणि तुमचं मार्गक्रमण चालूच होतं. अच्छा. पहाटे 4च्या दरम्यान, 2च्या दरम्यान हम्म. आम्हाला सांगण्यात आलं की पुढचं पाऊल आता आपण पाकिस्तानच्या जमिनीवर ठेवणार आहोत. अचानक सांगण्यात हा, पुढचा कमांडर आमचे पुढे होते. हा. न कळत सगळ्यांनी मागे वळून भारताची माती अशी मुठभर घेतली आणि कपाळाला लावली आणि एकदम करंट आल्यासारखं झालं. इतकं काय पॉवर, म्हणजे पोलादासारखी ताकद झाली. क्या बात. सिनेमातल्या आम्ही लढाया पाहिलेल्या, हम्म. हकीकत मध्ये लढाई पाहिली होती, उपकार मध्ये लढाई पाहिली होती. आता प्रत्यक्षात लढाई व्हावी असं मला प्रामाणिकपणे वाटत होतं. आमचे सिनियर्स जे होते, हवालदार वगैरे, त्यांची 20-20 वर्ष सर्व्हिस आहे, त्यांना वाटत होतं तेव्हा युद्ध नको, कारण त्यांनी प्रत्यक्षात अनुभवलेलं होतं. बरोबर. 65चं युद्ध अनुभवलेलं होतं. बरोबर. आणि एवढं सामर्थ्य आल्यानंतर आता आमच्या पंतप्रधानांनी गेल्या वर्षीच मेरा देश मेरी मिट्टी कार्यक्रम राबवला. त्यावेळेस मी उल्लेख केला की भारत मातेच्या मातीमध्ये काय ताकद आहे, ते तुम्ही प्रत्यक्ष अनुभव. ते प्रत्यक्ष अनुभवलं. आणि मीच नाही, या देशातला प्रत्येक नागरिक त्या मातीला जात धर्म ओळखत नाही, ते सर्वांना चांगलं सांभाळत. खरंय. दुर्दैव आता सर्व जात धर्माचा विषय यायला लागलाय मध्ये. त्यावेळेस असलं तरी ते नव्हतं, प्रत्यक्षात नव्हतं. गुप्त कुठं काय असेल कारस्थान माहिती नाही. आणि जेव्हा पुढे गेलो 4 वाजता, आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की इथे आपल्याला डिफेन्स लावायचा आहे. अच्छा. चक्रव्यूह जसं म्हणतात. आम्ही मोर्चे वगैरे खोलले, माझी मशीन गन माउंट केली. 4 फूट खड्ड्यामध्ये आम्ही थांबलो. मी माझा नंबर 1 गन लावलेली समोर, ॲम्युनिशनचं बेल्ट असायचं, लिंक असते तो. तयार, आता थकलेलो आहोत रात्रभर. चहा तर नाहीच, पाणी नाहीच, पाणी फक्त प्यायला. मग खिशामध्ये काय नमकीन, शंकरपाळी आणि असे हेच काय काय जेवढं सुकं कॅरी करता येईल खायचं. पाण्याच्या बाटलीमध्ये एवढंसं पाणी शिल्लक ठेवायचं, जर वेळ आली शेवटची तर शेजारचं कोणीतरी तोंडात टाकेल. आणि थांबलो. हवलदार मेजर 7-8च्या टायमाला आले. जवानों, तैनात रहना है, दुश्मन का 10 बजे एयर अटैक होने वाला है, हवाई हमला होने वाला है.
ह्याला काही फोन केला की काय कोणी दुश्मनने? तेव्हा मग ते वायरलेस यंत्रणा असेल. मी बोललोय, मेजर जी आपको दुश्मन ने फोन किया क्या? आता सीमेवर ऑफिसर असो जवान असो मित्रासारखे राहतात. अच्छा. तिथं हा म्हणजे कमांडर आहे हा भेद नसतो, कारण सगळे एकमेकांच्या मदतीला Team. असतात. शटाप बोला तुम्ही, फॉलो करा आदेश. अहो राईट टाइम 10 वाजता आकाश गडगडलं, कडाडलं, 4 पाकिस्तानी विमान बाप, ते गिरट्या मारत गिरट्या मारतात. 3 वर आणि 1 खाली डाईव्ह करतात. असतात. जसं एखाद्या कोंबडीच्या पिल्लावर किंवा छोट्या जनावरावर घारीनी किंवा गिधाडाने झडप घ्यावी, ते नुसतं गिरट्या घालत होते का हल्ला पण? नाही, घिरट्या घालत होते ते रेखी करायची आणि एक हल्ला करायला टाईप करायचा. जो खाली आहे सर. जो हल्ला करताना बटन दाबलं की त्याच्यातल्या मशीन गन फायरिंग व्हायचे, डर असं मारतच जायचं, बंबारबिंडी करायचं. आणि अंतर किती होतं तुमचं आणि? म्हणजे अशा अशा जवळ यायचे हो, त्याच्या आतला पायलट दिसायचा, सर्व दिसायचं. बाप रे बाप. आणि आमच्यातला प्रत्येक माणूस, रायफल मॅन, रिव्हॉल्वरवाला, पिस्टलवाला, स्टेनगनवाला सगळेच फायरिंग करत होते. आमची मशीन गन सुद्धा फायरिंग करत होती. त्याच्यातली हवा संपलं की तो वर जायचा, मग दुसरा टाईप करायचा. मग तुम्ही काउंटर फायरिंग नाही करत? हं? काउंटर फायरिंग करत होतो ना आम्ही पण. अच्छा. पण आता तर विमान आमची निघून जातं. छोटे विमान, छोटे वेपन्स उपयोग नाही. विमान समोरून आला, मारली गोळी, गोळीवर जाई पण विमान पुढे निघून जाय. मग तेव्हा भारतीय विमान आमच्याकडे एअरक्राफ्ट असतात, दुसरे मोठे वेपन्स असतात विमान मारणारे. आमच्या मशीन गन, आता विमान तिकडे तर मशीन गन इकडे फायर करणार, क्रॉस फायर या बाजूला. म्हणजे क्रॉस तो विमान तिथे पोचेपर्यंत आपली गोळी तिथपर्यंत पोचली पाहिजे. पोचली पाहिजे. बघता बघता पडलं एक विमान, काळा कुट्ट धूर, धुराचे असे लोट होत आहे, धड पडलं आमच्यापासून समोरच 200-300 मीटर अंतरावर. आता कोणी पडलं काय, पण प्रत्येक जण धावा करायला लागलं, मीच पडलं. तुमच्यातली? आमच्यातले. आमचा हवालदार कमांडर म्हणायचं माझ्या मशीन पडला, दुसरा म्हणायचं मी पडला. आमच्या मागेच एअरक्राफ्ट गन लागलेले होते. शेवटी पडल्याचं समाधान मग तो आहेच. आणि आकाशातला कडकडाट आणखी वाढला. अच्छा. वर आम्ही पाहतो तर आपले MiG-21 आणि MiG-22 हे भारतीय बनावटीच्या विमानांनी त्यांचा पिछा केला. अच्छा. आणि त्यांनी मग पळ काढायला सुरुवात केली. अच्छा. पळ काढल्यानंतर शांत झालेलं आम्ही ते विमान पाहतो. त्या दरम्यान ज्यावेळेस डाईव्ह करत होता आमच्यावर, मशीन गन टार्गेटच असतं त्यांचं. अच्छा. हा, बरोबर. फायरिंग चालू असताना माझ्या ट्रायपॉडचा पुढचा जो लिव्हर होता तो सटकला आणि वरचा तोंड असतो, त्याच्यावर गन ठेवतात तो, त्याचा स्टँड सटकल्यामुळं वरचं तोंड गनचं खाली झालं. तो फायरिंग करत होतो ना, मी मोर्चाच्या बाहेर आलो तर लिव्हर नीट करायला. माझ्या हवालदारांनी मला खाली ओढला, डोक्यावर हात ठेवला, हेल्मेट पडला. जाऊ दे, मरू दे, तू काय घेणं पडलंय. बरोबर, जीव. आणि डोक्याला गोळी लागू नये म्हणून त्याने हेल्मेटच्या जागी त्याचा हात माझ्या डोक्यावर ठेवला. तुम्हाला ते काही लक्षातच आलं नसेल? नाही, ते म्हणजे ते रक्तच असं ना, तो येईल. भय नावाचा प्रकार नाही. भीती कशाला म्हणतात, लागेल मरेल हा काहीच प्रकार काही नाही, सगळेच. आणि प्रत्येकाला वाटायचं, आम्ही त्या हकीकत पिक्चर पाहिलेला, उपकार पाहिलेला, सिनेमाच्या पडद्यावर आम्ही काम करतोय असंच आम्हाला वाटायचं. तो ऍक्च्युअल थ्रिल घेतला ना. हो. आणि ते सर्व झाल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा आपली विमानं परत आले, म्हणजे कडकडाट ऐकून पाहिलं की आपले विमानं वापस आले. वायरलेस चालूच असायचे. खबरवर खबर आली की त्यावेळेस एका तासामध्ये भारतीय सेनेने पाकिस्तानचे 33 विमानं पाडली, फायटर विमान 33 एका तासात. म्हणजे त्यांनी त्यावेळेस ऍट ए टाइम सर्व भारतीय सीमेचे महत्वाच्या ठिकाणावर ऍट ए टाइम विमानतळ म्हणा किंवा जिथून मोठा प्रतिकार होईल असे स्थळ त्यांनी उद्ध्वस्त टार्गेट केले होते. ते परत गेलेच नाही. 33 संपवले. तेव्हाचा इंटेलिजन्स सक्सेस आहे. म्हणजे मला वाटतं जगात कुठे असं झालेलं नसावं कदाचित. रेकॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड आहे. नाही, त्यामुळे अमेरिका चीननं स्वाभाविक आहे ना हो, त्यांच्याकडे इतके अत्याधुनिक विमानं, सेबर जेट सारखी, स्टार फायटर सारखी विमानं दिलेली त्यांनी.
कागदाच्या विमानासारखे पाडावी. बरोबर. ही नाचक्की त्यांची पण झालेली आहे. बरोबर. 65च्या युद्धात तेच झाले की सर. 65च्या युद्धामध्ये त्यांच्याकडे पॅटर्न टँक होते. पॅटर्न टँकची जी चादर असते ना जाडी, 28 इंचाची असते त्यांची पॅटर्न टँकची. आपली आपल्याकडे त्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉर मधले टँक, आपला टँक 800 मीटरवर फायर करायचा, त्यांचे 2 किलोमीटरवर फायर करणार. 4-5 पट ते तेव्हाही ऍडव्हान्स होते. चीनचं बोलतोय अमेरिकेचे, आपलं सॉरी पाकिस्तानचे, अमेरिकेनेच पाकिस्तानला. बरोबर. आणि 65 मध्ये त्यांचा प्लॅन सक्सेस होता की अमृतसर मार्गे व्यास नदीच्या त्या पात्रातून यायचं, वाघा बॉर्डर क्रॉस करून सुबह का नाश्ता अमृतसर में करेंगे, शाम का दोपहर का खाना दिल्ली में खाएंगे, जाहीर बोलायचे. पण त्यांना माहिती होतं यांची हे आपल्याकडे यंत्रणा इक्विपमेंट तेवढं नव्हतं. शास्त्रीजी हुशार होते. जय जवान देशातले लोक त्यावेळेस बाकी एकत्रित झाले, ज्यांना आपण देशावरच हल्ला नावं ठेवतो. अहो 5 टन सोनं नवाबने दिलं देशाला. ज्यावेळी मागणी केली तर नावं म्हटले की तुम्ही शास्त्रीजींना म्हटले तुम्ही येऊन घेऊन जा, कारण तो एकटा कुठे नाही. ते शास्त्रीजी ते विमान घेऊन गेले आणि त्यांनी 5 टन सोनं दिलं. बायकांनी, महिलांनी, झोपडपट्ट्या लोकांनी गळ्यातले दागिने काढून दिले. बरोबर. कारण ते देशावरच संकट. अहो भाकरी सुद्धा चुलीवरच्या बाजूला गरम गरम दिले. त्या पोचले नाही तो भाग वेगळा. भावना महत्वाची. आणि त्यावेळेस ज्या वेळेस पाकिस्तानचं रणगाड्यांचं आक्रमण पॅटर्न टँकचं सुरू झालं, धुरळा उडवत येत आहेत. आपल्याला माहिती आपले बॉर्डर्स, अमृतसर तुटला म्हणजे दिल्ली गेलेच. बरोबर. तुटून द्यायचं नाही, पण तेवढं रोखण्यासाठी यंत्रणा. ते पॅटर्न टँक जर आलं ना, आपल्या मोर्चावर आलं, आपला जवान जरी खाली बसला ना, ते तट असं गोल गोल फिरतं, उद्ध्वस्त करून टाकते खालची जमीन. महाडिक सर, मला सांगा की पाकिस्तान आज जेवढ्या आत्मविश्वासाने त्यांच्याकडची जी जबाबदार नेते मंडळी आहेत ते बोलतायत की लक्षात ठेवा आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, 10 वेळेस विचार करा आणि मग आमच्यावर हल्ला करा. अमेरिका आणि चीन हे सातत्यानं पाकिस्तानला भारताविरोधात ज्या काही कारवाया आहेत, दहशतवादी असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विषय असतील, पाकिस्तानला हे 2 राष्ट्र जे सातत्याने मदत करतात, यावेळेसही करतील असं वाटतंय तुम्हाला? हो. भारताची प्रगती नको आहे त्यांना. अमेरिकेला यासाठी नको आहे की अमेरिकेच्या दोन्ही पाकिस्तान युद्धामध्ये अमेरिकेच्या जे वेपन्स होते, जे हत्यारे होते, रणगाडे म्हणा किंवा विमानं, ते आपण उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यामुळे एक मोठी चपराक त्यांना बसलेली आणि डायरेक्ट इनडायरेक्ट कुठेतरी खंत आहे त्यांना. बरोबर की आम्ही सगळ्यात महासत्ता आणि आमच्या टँकांनी पाडले. आणि सगळ्यात महत्वाचं, एकाहत्तरच्या युद्धामध्ये 7वं आरमार ज्या वेळेस पाठवलं, त्यात अमेरिकेचे सैन्यच होते, अमेरिकेचे अत्याधुनिक हत्यारं घेते. आरमार म्हणजे काही एक जहाज नाही हो, जहाजांचा ताफाच होता तो. आणि तो सुद्धा परत पाठवण्यामध्ये भारत यशस्वी झाला. ही पण खंत आहेच की त्याला. पाकिस्तान, अमेरिकेचा 7वं आर्मी म्हणजे नेमकं काय झालं बघा. आपण जे विमान पाडलं, विमान पाडल्यानंतर आम्हाला पाकिस्तान मग पळतच राहिलं. दुश्मन विड्रॉ होत गेला आणि आम्ही ऍडव्हान्स मध्ये होतो. 10 डिसेंबरच्या रात्री 71 आम्हाला टास्क मिळाला. हरार कोलान नावाचं पाकिस्तानचं एक गाव म्हणजे चांगलं वैभवशाली मोठं गाव. ते गावच्या पुढे काही अंतरावर शकरगड पाकिस्तानचा शहर आहे, तालुक्याचं ठिकाण. आणि हरार कोलन गाव जे आहे त्या पाकिस्तानच्या शकरगडला प्रोटेक्ट करणारा एक मोठं गाव. आणि त्याच्याही अगोदर जवळजवळ 1 किलोमीटर लांबी रुंदीचं बाभूळचं काटेबाबळीचं जंगल. आता त्या जंगलातून आम्हाला जायचा टास्क मिळाला होता. रात्री 9 वाजता हरार कुलांवर अटॅक झाला पाहिजे. संध्याकाळी लास्ट लाईट झाल्यानंतर आम्ही निघालो. सुरुवातच काटेरी बनातून झाली.
ऑपरेशन कॅक्टस म्हणून जे आम्हाला सर्टिफिकेट मिळालंय. ते त्यामुळेच. वर आमची वायुसेना म्हणा, आमचा तो वायुसेना दिवसभर त्यांना मारतच होती. आम्हाला पुढे नेण्यासाठी आपला तोफखाना मागून सहकार्य करत होता. परंतु अडथळा होता त्या बाबुलपणाचा. रस्ते कसे शोधायचे आणि रस्त्याचं नाहीच, परंतु बंबार फायरिंग झाल्यानंतर आम्ही झोपू पण शकत नव्हतो खाली, कारण काटे सगळीकडे काटे. बरोबर. म्हणजे गप्प उभं राहण्यापलीकडे काहीच नाही. अंधार झाल्यानंतर 7-8च्या सुमारास दुश्मननी अचानक आकाशामध्ये जसा शेकडो सूर्य उगवावे असे प्रकाश झाला, सुई पडलेली दिसत होती. पॅराशूट बॉम्ब, वर पॅराशूट, खाली अशी लाईट, आणि ते पॅराशूट जसं फिरायचं तसं फोकस मारले जायचे. शेकडो फोकस आमच्यावर मारले जात होते. निवडून वरून फायरिंग करत होते ते. त्यातून हटण्यासाठी आमचे सुभेदार मेजरने, आमचे सीओ साहेब, जे कमांडिंग ऑफिसर कर्नल त्रिलोचन सिंग राय त्यांचं नाव होतं, स्वतः बटालियन व्हॉलेंटियर होऊन त्यांनी घेतले. नाही मी आमचे बटालियनचा ऍडव्हान्स करणार म्हणून. आम्ही पीसमध्ये असताना आम्हाला तिकडे नेलं. सुभेदार मेजर म्हणाले की सर कॅज्युअलिटी ज्यादा हो रही है, विड्रॉ करू, ताकद वाढवू, बरोबर, आणि पुन्हा अटॅक करू. नाही कुछ मरेगे कुछ मारेगे. त्याला विड्रॉ हा त्याच्या डिक्शनरीतच शब्द नव्हता. जेव्हा की विड्रॉ करणं म्हणजे पलायनवाद नाही. आता महाराजांचा घोडा सुद्धा नदी पार करताना 2 पावलं मागे यायचा आणि मग ताकद वाढवून उड्डाण करायचा. बरोबर. आम्ही आज सापडलोय बाहेरून 4ही बाजूने दुश्मन. आता वायरलेसने खबरा वगैरे गेल्या आमच्या बाजूला, आमच्या बरोबर दुसरे लोक होते. कमीच होती त्यावेळी. रात्रीच्या मध्यरात्रीच्या टायमाला सोनी हाल सश्रीकाल नावाच्या घोषणा झाल्या. त्याच्या अगोदर आमचे 11-12 सैन्य मारले गेले होते. तुमच्याच तुकडीतले? हा, पेट्रोलिंग करायला गेले, कुठून जावं ते कॅप्टन डेव्हिड आणि ते तलवारीनी म्हशी कापले. जसं आपल्या गोरखांकडे खुकरी असते ना, त्या पाकिस्तानी पठाणांकडे तलवार आपल्याला उचलले जाणार नाही. अंबुश लावला होता, तग धरून बसले होते. पेट्रोलिंग करताना तेवढे मारले. अहो दुसऱ्या दिवशी साहेब ज्याची प्रेत एकावर एक ठेवली ना, त्यांच्या अंगातून चरबी एवढी गळत होती की रॉकेलची न्यायची गरजच भासली नाही. आज तरी बॉड्या पाठवतात, माती पाठवायची एवढी राख. त्यांनी रात्री बघ सोनी हाल सश्रीकाल, भारत माता की जय किंवा हर हर महादेव अशा घोषणा करत शत्रूला 4ही बाजून दाबलं. आम्ही आतून इतका जबरदस्त फायरिंग करत होतो. माझ्या मशीन गनचे बॅरेल लाल होत होते. लगेच आमचा नंबर 2 बॅरेल चेंज करायचा. 2 बॅरेल असतात, नाही तर ती वाकडी बॅरेल झाल्यावर मशीन गन काहीच कामाची. सकाळी जेव्हा उजाडलं, माझ्या समोर 200 मीटरवर पाकिस्तानचा बंकर मशीन गनचा, आणि रात्रभर मी त्याला मारत होतो. ते सकाळी उजाडल्यानंतर आम्हाला दिसलं. त्या दोघा मशीन गन मध्ये आपला एक सैन्य अटॅक करायला गेलेला, माइंड ब्लास्टने त्याचा बॅकसाईड ओढाली. तो पडलाय आणि आम्हाला हात करतो, उजेडात दिसलो ना आम्ही सकाळी, मला मदत करा, न्या. कोण नेऊ शकत नाही, कारण समोर पाकिस्तानची गन त्याच्यावर रोखली, मशीन गन. अशाच आमचा एक जवान, काय त्याला दया आली, किस्सा वेगळा आहे, पण त्यांनी पळत गेला. ब्रिगेडला वगैरे सगळ्या अधिकाऱ्यांना कळवलं की असं असं आहे, म्हणजे हाय लेवलने विचार करून त्याला कसा बाहेर काढायचा ते बघू. तो जवान पळत गेला माइनफील्ड मध्ये. त्या जखमी जवानाला पाठीवर घेतलं, पळत आमच्याकडे आला. तेवढ्यात ब्रिगेडियर साहेबांची गाडी तिथे येऊन ठेपली. शब्बा जवान, वीरचक्र घोषित केलं त्याला. बरोबर आहे ना, दुश्मनाच्या समोरून तुम्ही उचलून आणता. आणि मग आम्ही विचार करतो की त्याने मशीन गन माउंट केलेले, त्याच्यावर नेम धरलेले, आणि फायर का नाही केला. चौकशी केली तर आतले 2ही मशीन गनर मारून पडले. माझा दावा आहे ते माझ्याच मशीन गनने पाहिजे, कारण माझी मशीन गन तिथंच फायरिंग करत होती. नंतर आम्हाला शकरगडकडे मूव्ह करायला सांगितलं. शकरगड ताब्यात जर घेतलं असतं तर दुसऱ्या दिवशी इस्लामाबाद जास्त वेळ लांब नव्हता, ताब्यात आला. शकरगड त्यांचे कंबर
काही झालं तरी शकरगड तुटता कामा नये, सगळी ताकद पाकिस्तानने लावली. काय होतं तिथं म्हणजे असं शकरगड तुटलं की पाकिस्तान संपलंच ना. मग इतकं महत्व काय? शकरगडच्या पुढे त्यांनी एंटी टँक माइन्स लावलेले, माइन फील्ड खूप मोठ्या प्रमाणात लावलेला. जसं बी राव जमिनीमध्ये असे माइन, जेव्हा माइन्स लावण्याची एक पद्धत असते की आपल्याला रिमूव्ह करता येतात. अच्छा. त्यांचं माइंड फील्ड रिमूव्ह करता येत नाही. वारे माइन लावलेले ते ऍडव्हान्स करणार तर कसे. आणि त्यावेळेस त्या शकरगडवर आपल्या 3 डिव्हिजन लावल्या होत्या. अच्छा. आता डिव्हिजन म्हणजे एका बटालियन मध्ये 1000 सैन्य असतं. बरोबर. 3 बटालियनचं एक ब्रिगेड असतं, म्हणजे ब्रिगेड मध्ये 3000 सैन्य असतात. बाकी तोफखाना वगैरे तो गोष्टी वेगळ्या. 3 ब्रिगेडचं एक डिव्हिजन असतं. असे 3 डिव्हिजन, 9 ते 10,000. मग कोणाला रेल्वे टॅक्स दिलाय, कोणाला बाजारपेठ दिले, प्रत्येकाला वेगवेगळे टॅक्स. आम्हाला रेल्वे नाही दिलं. जाण्यासाठी पायी चालता येणार नाही, ऍडव्हान्स होणार नाही. बरं, दिवसभर आपल्या विमानाने शकरगड फोडून काढला. अच्छा. पिन डाऊन ठोकताना आपला तोफखाना सुरू झाला. मग तिथं जाण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला टँकवर माउंट बसवला. टँकवर बसून अँटी टँक मॅन टँकच्या चेन तुटली की संपला विषय. बरोबर. त्याच दरम्यान अमेरिकेचा 7वा बेडा येतो तिथून पाकिस्तानच्या मदतीला, 7वा आरमार. ते जर पोचतं तर निश्चितच काही धडगत नव्हती. अच्छा. म्हणजे सैन्य वापस आलंच नसतं आपलं बरं. म्हणजे पर्पज काय, ते आरमार कराची मध्ये पोचू नये म्हणून आपल्या INS विक्रांतने कराची बंदरच उद्ध्वस्त करून टाकलं. इथं कराची बंदर उद्ध्वस्त केलं, तिथं ढाका उद्ध्वस्त केलं, तिथं म्हणजे त्यांना रसद बंद झाली. हँड्स ऑफ होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. आणि बंगालच्या उपसागरामध्ये तिथं रशियाचं आरमार आलं आणि त्यांना अडवलं. खबरदार, चारीकडनं नाकेबंदी केली. ते एक अमेरिकेला ते एक खंत आहे मोठी. पण वारंवार असं म्हटलं जातं की अमेरिकेच्या मनात तीच खंत आहे की आशिया खंडात जर अमेरिकेला हुकुमशाही करायची असेल किंवा वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल, बाकीचे देश जे आहेत ते त्यांना पाय ठेवायला देत नाही. एकमेव पाकिस्तान जो आहे तिथनं, म्हणजे पाकिस्तानातनं अमेरिका आशिया खंडावरती वर्चस्व, त्याला इतकं त्याला कर्जात डुबवलेलं आहे की तो त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. उपकाराच्या ओझ्याखाली. उपकाराच्या ओझ्याखाली आहे. चीनने तेच केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ते 71चं युद्ध त्यांच्या माघात घ्यावी लागली, त्यांना ते सीज फायर करावा लागला. आणि 16 डिसेंबरला सीज फायर, आम्हाला रात्री अटॅक करायचा होता, अटॅक थांबवला आणि सीज फायर झाला. त्या युद्धानं तुमच्या आयुष्याला एक कलाटणी पण दिली आणि एक अशी जखम किंवा एक आठवण दिली की ते आयुष्यभर तुमच्यासोबत. हो. तो प्रकार काय होता, ते कसं घडलं तुमच्यासोबत जरा? माइंड ब्लास्टने माझा पाय गेला. बुटासहित कुठे उडाला तो कळलेला नाही. म्हणजे आज जरी मी ते असलो तर पाकिस्तानच्या धर्तीवर माझा पाय अजूनही तिथे आहे. खबरदार याल पुढे तर